नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. क्लीन शेव, कपाळावर लाल गंध, अंगात काळ्या रंगाचा शर्ट, शर्टचं पहिलं बटन उघडं, राखाडी रंगाची जीन्स, पायात चपला आणि हातात रुमाल. ही कुण्या सिनेमातल्या हिरोची एंट्री नाही, तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 14 महिन्यांनी काही तासांसाठी जेल बाहेर आलेल्या आरोपी जयराम चाटेची एंट्री. तो जेलमधून बाहेर येणार म्हटल्यावर उकळ्या फुटलेल्या त्याच्या टोळीतल्या गुंडांनी तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय असं म्हणत एका तरुणावर हल्ला चढवून जो माज दाखवला त्यानं बीड पुन्हा एकदा हादरून गेलं. प्यादा बाहेर येण्यापूर्वी या गुंडापुंडांना इतका माज आलाय तर उद्या यांचा म्होरक्या वाल्मिक कराड म्हणजे तुरुंगातून बाहेर येणार म्हटल्यानंतर या टोळ्या काय करतील. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे हे 6 आरोपी बीड जिल्हा उपकारागृहात, तर आरोपी विष्णू चाटे लातूरच्या कारागृहात हवा खातो. या प्रकरणातला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अद्याप फरार. आरोपी जयराम चाटे याच्या भावाचं निधन झाल्यानं त्याच्या 12व्याच्या विधीला उपस्थित राहण्यासाठी गेली 14 महिन्यांपासून तुरुंगात असलेला जयराम चाटे काल शुक्रवारी काही तासांकरिता तांबवा या त्याच्या गावी जाण्यासाठी तुरुंगाबाहेर येणार. मात्र तो बाहेर येण्यापूर्वीच एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी दुपारी त्याच्या टोळीतल्या गुंडांनी आपल्या दहशतीचा जणू नमुनाच पेश केला. गुरुवारी दुपारी तांबवा येथील नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे हा तरुण त्याचा मित्र आदित्य बडे याच्यासह दुचाकीवरून शेतात जात होता. काही संशयितांनी या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करत त्यांना अडवलं आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुला माज आलाय का असं म्हणत त्यातील एकानं त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर एकानं त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडच्या साह्यानं वार केला. इतकंच नव्हे तर तुला जिवंतच मारतो, तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 13-13 तुला दाखवतोच असं म्हणत मारहाण केली. या हल्ल्यात संग्राम चाटे गंभीररित्या जखमी झाला. मारहाण केल्यानंतर त्याला तिथंच टाकून ते 5 जण पसार झाले. त्यानंतर संग्रामच्या मित्रानं त्याला पाणी पाजलं आणि इतरांच्या मदतीनं रुग्णालयात नेलं. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात संग्राम चाटेवर उपचार सुरू. हे गुंड मारहाण करताना आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचं नाव घेत असल्याचं तक्रारीत म्हटलं. या प्रकरणी केस पोलीस ठाण्यात दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेराव या 5 जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न कलम 103 आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींशी या हल्लेखोरांचे काही संबंध आहेत आणि हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला की वर्चस्ववादातून याचा तपास आता पोलीस करतात. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे गुंड जयराम चाटेच्या टोळीतले असल्याचं सांगण्यात येतं. जयराम चाटे जरी जेलमध्ये असला तरी त्याच्या टोळीचा माज काही कमी झालेला नाही हेच या घटनेवरून दिसून येतं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना जयराम चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या सगळ्यांनी कसं हालहाल करून मारलं होतं हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधून साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं. लोखंडी रॉडच्या साह्यानं संतोष देशमुख यांच्या शरीरावर त्यांनी गंभीर जखमा केल्या होत्या. संतोष देशमुख यांना उघडं करून अमानुष मारहाण केली. गाडीला बांधून आणि गॅस पाईपच्या साह्यानं मारून त्यांचे हातपाय निकामी केले. इतकंच नव्हे तर यातील एका नराधमानं त्यांच्या तोंडावर लघुशंका देखील केली होती.
या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. जयराम साठे तर या प्रकरणातला एक प्यादा आहे. भावाच्या 12व्याला तो जेलमधून बाहेर आला आणि फक्त 39 मिनिटं गावात थांबून जेलमध्ये परतला सुद्धा. जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे हे सारे त्या कृष्णा आंधळेचे चेले. कृष्णा आंधळे हा सुदर्शन घुलेचा चेला, सुदर्शन घुले हा विष्णू चाटेचा चेला आणि विष्णू चाटे हा या सर्वांचा म्होरक्या असलेल्या वाल्मिक करारचा चेला. नुसता एक प्यादा जेलमधून बाहेर येणार म्हणताच त्याच्या टोळीतल्या गुंडांना इतका चेव सुटला, मग या सर्वांचा म्होरक्या वाल्मिक करार जेल बाहेर येणार म्हटल्यावर या टोळ्या काय करतील. तो जयराम साठे जेल बाहेर आला आणि परत जेलमध्ये गेला देखील, पण त्याच्यासह या आरोपींच्या टोळ्या आजही त्यालाच सलाम ठोकतात. ते सुटून बाहेर यावेत म्हणून वाट बघतात. काल तो चाटे जेव्हा कडक पोलीस बंदोबस्तात जेल बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडावर पश्चात्तापाचा जरासाही लवलेश दिसून येत नव्हता. उलट 14 महिन्यांनी जेल बाहेर आलेल्या जयराम साठेला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीला त्यानं पोलीस गाडीतून हात उंचावून प्रतिसाद दिला आणि जेलमध्ये सारं काही ओके चाललंय आमचं असं सांगून हात हलवत निघूनही. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांचं.